चाकणमध्ये आपण बघतोय आता जेव्हा उद्योग मंत्री या ठिकाणी व्हिजिट करणार आहेत त्यावेळेला प्रशासनाला जाग आलेली आहे। इथं खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे, पण आतापर्यंत हे काम का केलं नाही असा सवाल इथले उद्योजक विचारताना दिसून येत आहेत। आणि ही थेट दृश्य आहेत चाकण एमआयडीसी मधली। या ठिकाणी उद्योग मंत्री उदय सामंत हे पोहोचलेले आहेत। त्यावेळेला अधिकारी आणि इतरही काही नेते आपल्याला दिसून येत आहेत। त्यावेळची ही दृश्य आहे। त्यामुळे आता उदय सामंत या ठिकाणी भेट देत आहेत आणि त्यांच्याकडून पत्रकार परिषद सुद्धा घेतली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे उदय सामंत नेमकं काय बोलणार ते बघावं लागेल। चाकण दौऱ्यावर आहेत उदय सामंत, कारण इथल्या काही उद्योजकांनी एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की इथं आम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांचा समस्यांचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे आम्ही चाकणमधून जाणार आहोत, इथून आमचे जे काही उद्योग आहेत ते हटवणार असा एक इशारा इथल्या उद्योजकांनी दिलेला होता। आणि त्यानंतर आता उद्योग मंत्री इथं भेट देत आहेत आणि दुसरीकडे प्रशासनानं लगेचच आपली लगबग कामाची सुरू केल्याचं दिसतंय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल, आता उद्योग मंत्री या ठिकाणी भेट देत आहेत, आत्ताचे काय अपडेट्स आहेत? उद्योग मंत्री नुकतेच चाकण एमआयडीसी परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर चाकण परिसराची मोठी दुरावस्था झाली आहे। रस्त्याला पडलेले खड्डे असतील, रस्त्याची झालेली चाळण असेल, त्यामुळे नित्याची होणारी वाहतूक कोंडी असेल, यामुळे चाकणमधील जे नागरिक आहेत, कामगार आहेत, उद्योजक आहेत, हे पूर्णतः वैतागले आहेत आणि याचा कुठेतरी परिणाम जो आहे हा उद्योगधंद्यावरती होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे येथील काही लघु उद्योजकांनी या ठिकाणाहून चाकण एमआयडीसी सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता। त्यावर खऱ्या अर्थाने जर राजकारण तापलं होतं आणि या राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती आज उद्योगमंत्री उदय सामंत जे आहेत हे चाकण दौऱ्यावरती आलेले आहेत। उदय सामंत हे आता या ठिकाणी दाखल झालेत, मात्र उद्योगमंत्री यांना असल्यामुळे प्रशासनाची खरं तर मोठी गडबड या ठिकाणी पाहायला मिळाली। रात्रीच्या अंधारामध्ये चाकण परिसरातील जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती खड्डे भरण्यात आले। दिवसाही खड्डे भरण्याचं काम चालू होतं, मात्र प्रशासनाने जे खड्डे रात्री भरले, दिवसा भरले, थोड्या वेळापूर्वी झालेल्या पावसामुळे ते खड्डे पुन्हा एकदा पावसामध्ये वाहून गेलेत, खड्ड्यांमध्ये पाणी साचलंय आणि याच पार्श्वभूमीवरती आता उद्योग मंत्री चाकणमध्ये दाखल झालेत। चाकणमध्ये दाखल झाल्यानंतर उद्योग मंत्री या भागातील जे रस्ते आहेत ह्याची पाहणी करणार आहे, औद्योगिक परिसराची पाहणी करणार आहे। त्याचबरोबर या भागातील जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांबरोबर त्यांची प्रथम एक मिटिंग होणार आहे। उद्योजकांच्या समस्या ते जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर शासनाच्या विविध खात्यांचे अधिकारी उदय सामंत यांनी चाकणमध्ये बोलवलेत। या सर्व खात्यांच्या अधिकारी समवेत उदय सामंत या ठिकाणी एक आढावा बैठक घेणार आहे। काय काय उपाययोजना करायच्या याबाबत या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात। खरं तर चाकणची जनता असेल, कामगार असतील, उद्योजक असतील, हे पूर्णपणे या ठिकाणी त्रस्त आहेत। या पार्श्वभूमीवरती उद्योग मंत्री उदय सामंत यांचा आज दौरा होतोय। या दौऱ्यातून चाकण परिसराला, चाकण एमआयडीसीला काही राहत मिळते का हे पाहावं लागणार आहे। खरं आहे सचिन, म्हणजे ज्या समस्या उद्योजकांनी सांगितलेल्या होत्या आणि त्यानंतर इशारा सुद्धा दिलेला होता एमआयडीसी सोडण्याचा, त्या पार्श्वभूमीवर कोणत्या सूचना दिल्या जातात, काय कामं केली जातात याकडे लक्षच आहेच। आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जे प्रश्न मांडलेले होते, ज्या समस्या उद्योजकांनी मांडलेल्या होत्या त्या अनुषंगाने सुद्धा काही केलं जाण्याची शक्यता आहे। त्या समस्या नेमक्या कोणकोणत्या होत्या आणि त्याच्यावर काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात? खरं तर चाकण औद्योगिक वसाहतीचा जर विचार केला तर या भागामध्ये रस्त्यांची दुरावस्था, रस्त्याला पडलेले खड्डे, रस्त्यांची झालेली चाळण ही मुख्य समस्या आहे। त्याचबरोबर ड्रेनेजचा सुद्धा प्रश्न आहे। पावसाचं पाणी जे आहे हे संपूर्ण चाकण परिसरामध्ये तुंबलेलं आपण गेले काही दिवस पाहतोय। वाहतुकीची कोंडी असेल, ड्रेनेजची समस्या असेल, पावसाचं पाणी तुंबण्याची समस्या असेल, त्याचबरोबर लाईटच्या सुद्धा समस्या आहेत। उद्योजकांना जे आहे पूर्ण दाबाने या ठिकाणी विद्युत पुरवठा होत नाहीये काही भागामध्ये। या सर्व ज्या सुविधा आहेत त्या सुविधा उद्योजकांना मिळत नसल्यामुळे या भागातील उद्योजक जे आहेत हे त्रस्त झालेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची जी समस्या या चाकण परिसरातली आहे ती म्हणजे रस्ते, रस्त्यांचे खड्डे ही आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि या वाहतूक कोंडीचे अनेक बळी या भागामध्ये गेलेले पाहायला मिळत आहेत। बरोबर आहे सचिन, त्याच्यामुळे या समस्या सोडवल्या जातात का ते बघावं लागेल। आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने आता खड्डे बुजवण्याचं काम जेव्हा मंत्री येत आहेत त्यावेळेला सुरू करण्यात आलं आहे प्रशासनाकडून, तसं थातूर मातूर काम न करता एक परमनंट उपाय दिला जातो का ते बघावं लागेल। याचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।